सर्व श्रोते हो, रामकृष्ण गोविंद. भगवत प्राप्ती कधी होणार हो? कधी होणार? काय करावं? काय करावं? काय सांगू? भगवंतानी आपण स्कंद 10 अध्याय 87 आणि 30वा श्लोक बघणार आहोत. 30वा श्लोक. परंतु त्यापूर्वी, प्रवचन करण्यापूर्वी मला काय वाटलं, भगवंतानी बासरी वाजवली त्या रात्री, शरद पौर्णिमेला त्या रात्री म्हटलेलं आहे. आणि बासरी वाजवल्यानंतर सगळ्या गोपी म्हणजे सासवा, सुना आणि मुली आपलं कार्य सोडून रात्रीच्या वेळी कोणी घरातल्या आपल्या नवऱ्याला, सासऱ्यांना जेवायला वाढतायत, कुणी दूध तापत ठेवले, कुणी धारा काढतंय गाईच्या, कुणी आणि काय घरकाम करतात. सगळी कामं सोडून सगळ्या गोपी जशा आहेत त्या अवस्थेत पळत सुटल्या. काय घरच्यांनी अडवलं नसेल, रात्रीची वेळ म्हणून अडवलं, त्यांनी त्याची पर्वा केली नाही आणि त्या बालकृष्णाकडे आकर्षित होऊन पळत सुटल्या. रात्री 9, 9:30ची वेळ. आणि थोडक्यात सांगतोय मी, माझा मुद्दा लक्षात घ्या. बोलावलं कृष्णाने, बासरी वाजवून रासक्रीडा करण्याचा उद्देश होता, त्यांना मुक्त करायचा उद्देश होता. पण त्या आल्यावर काय म्हणाले भगवंत? काय म्हणाले? ते म्हणाले, तुम्ही कुलीन घराण्यातल्या आहात, असं एकट्याने रात्री येणं तुम्हाला शोभत नाही, तेव्हा तुम्ही परत जा. काय वागणं हे? काय बोलणं हे? अर्थात हे सगळं गोपींच्या हितासाठी होतं. गोपींची परीक्षा होती. त्यावेळेला भगवान काय म्हणतात बघा. त्यांना दशमस्कंद 29वा अध्याय, दशमस्कंध 29वा अध्याय भगवान म्हणतात 27वा श्लोक. भगवंत म्हणतात, गोपींनो, माझ्या लीला आणि गुणांच्या श्रवणाने, रूपाच्या दर्शनाने, या सर्वांचे कीर्तन आणि ध्यान केल्याने माझ्यावरील अनन्य प्रेमाची जशी प्राप्ती होते, तशी माझ्याजवळ राहून होत नाही. म्हणून तुम्ही परत जा. काय रडायला लागल्या असतील होत्या? काय वाटलं असेल त्यांना? परत जा अरे मग बोलावलं कशाला? परत जा म्हणून सांगायला. पण नंतर जी काही रास क्रीडा केली, इथं 30व्या श्लोकात नित्य एक रस असा शब्द आहे, वापरलेला आहे. नित्य एक रस. काय म्हटलेलं आहे 30व्या श्लोकात?
आप नित्य एक रस है. काय रस आहेत हो? रस काय आहेत? तुम्ही आवळा खाल्ला की एक चव मिळते, साखर खाल्ली की एक चव मिळते, तिखट मिरची खाल्ली की एक चव मिळते, तुरट खाल्लं की तुरट चव मिळते. वेगवेगळ्या चवीचे रस आहेत. पण पण मला सांगा, या सगळ्यांचा एका वेळेला एकदम आनंद मिळेल का सांगा? भगवंत तसे एक रस आहेत. काय शब्दानं सांगायचं सांगा? नित्य एक रस आहेत. याच्यावर मी काय बोलू? मला काय सुचलं? त्या रस शब्दावरून मी इतका विचार केला. कोणते कोणते रस आहेत दुसरे? क्रोध आहे, काम आहे, काय काय प्रेम आहे, किती रस आहेत. काय म्हणतात बघा भगवान श्री शुकाचार्य म्हणाले, श्री शुकाचार्य हा मार्ग आहे हो भगवत तत्व प्राप्तीचा, ब्रह्मतत्वाशी एक रूपतेचा, आत्मतत्वाशी एक रस होण्याचा मार्ग सांगू. शुकाचार्याने सांगितलेला, कामं क्रोधं भयं स्नेहं ऐक्यं सौहृदमेव च नित्यं हरौ विदधतो यान्ति तन्मयतां हिते. तन्मयता, तन्मयता कशी साधेल? काम, क्रोध, भय, स्नेह, नाते संबंध किंवा भक्ती यापैकी कोणत्याही भावनेने भगवंतांशी नित्य जोडले गेलेले जीव त्या भगवंतांशी एक रस होतात, एक रूप होतात. कोणत्या भावनेने मी भगवंतांच्याकडे जातो? बाकीच्या भावना सोडा, माझी ताकद नाही. पण भक्तीच्या भावनेने मला भगवत प्राप्ती हवी, एवढं एक ध्येय घेऊन मी भगवंतांचं चिंतन करतो का? करतो का? विचार करा, विचार कर. मी विचार करतो, तल्लीन होतो. मी जवळजवळ एक रस या शब्दावर एक तास लिंगर होतोय, रेंगाळतोय, चिंतन करतोय. कसे असतील भगवंत? आणि मला त्या ब्रह्मतत्वाची, त्या भगवंतांची, आत्मतत्वाची प्राप्ती कशी होणार? केव्हा होणार? माझं वय 74. मला आता सांसारिक कर्म उरलेलं नाही. माझ्या पुढं काहीही करणं शिल्लक राहिलेलं नाही. मला भगवंत गीतेत म्हणतात तसं, नमे पार्थास्ति कर्तव्यम, मला काहीही मिळवायचं नाही आणि जे काही मिळवलेलं आहे ते टिकवायचं नाही. मला फक्त भगवत प्राप्ती हवी. आणि म्हणून मी तन्मयतेने मी 87व्या अध्यायावर चिंतन करत आहे आणि त्या चिंतनात तुम्हाला सहभागी करून घेत आहे. 30वा श्लोक. नेहमीप्रमाणे मी 10, 87, 30 अर्थ वाचून दाखवतो. हिंदी. भगवन
आप नित्य एक रस है. काय याचा अर्थ? एक रस आहेत म्हणजे काय? यदि जीव असंख्य हो और सबके सब नित्य एवं सर्वव्यापक हो, तब तो वे आपके समान ही हो जाएंगे. उस हालत में शासित और आप शासक यह बात बन ही नहीं सकती, और तब आप उनका नियंत्रण कर ही नहीं सकते. उनका नियंत्रण आप तभी कर सकते हैं जब वे आपसे उत्पन्न एवं आपकी अपेक्षा न्यून हो. इसमें संदेह नहीं कि ये सब के सब जीव तथा उनकी एकता या विभिन्नता आपसे ही उत्पन्न हुई है. हे सगळे जीव, जीव म्हणजे शरीरात बद्ध झालेला आत्मा. आत्मा बद्ध होत नाही, पण जशी आकाशातली हवा आणि फुग्यातली हवा एकच आहे, तसं सर्व सृष्टीभर भरून असलेला आत्मा आणि माझ्या शरीरातला आत्मा हा एकच आहे. फक्त त्या शरीरांतर्गत आत्म्याला जीव असं म्हटलेलं आहे. आणि ते जीव अनेक आहेत. त्याचा नियंता कोण? भगवन. काय म्हटलेलं आहे परत बघा. काय म्हटलेलं आहे? यदि जीव असंख्य हो और सबके सब नित्य. चालेल का सांगा मला असं? सबके सब नित्य एवं सर्वव्यापक हो, तब तो वे आपके समान ही हो जाएंगे. उस हालत में वे शासित और आप शासक यह बात बन ही नहीं सकती, और तब आप उनका नियंत्रण कर ही नहीं सकते. उनका नियंत्रण आप तभी कर सकते हैं जब वे आपसे उत्पन्न एवं आपकी अपेक्षा न्यून हो. मला सांगा, तुम्ही आकाशांतर्गत हवेवर नियंत्रण ठेवू शकता का? नाही. पण तीच आकाशातली हवा फुग्यात भरली तर तुम्ही त्या फुग्यावर नियंत्रण ठेवू शकता. पटलं? तस यह बात बन नहीं सकती, और तब आप उनका नियंत्रण कर ही नहीं सकते. उनका नियंत्रण आप तभी कर सकते हैं जब वे आपसे उत्पन्न एवं आपकी अपेक्षा न्यून हो. इसमें संदेह नहीं कि ये सब के सब जीव तथा उनकी एकता या विभिन्नता आपसे ही उत्पन्न हुई है. सर्वसाधारणपणे मी प्रश्न विचारतो. क्वचित काही अपवाद असतील, पण पृथ्वीवरती जे काही 700-750 लोक आहेत, 700-750 कोटी लोक आहेत, त्या सगळ्यांना 2 पाय, 2 हात, 1 पोट, 1 तोंड, 1 नाक, 2 डोळे, 2 कान, 1 चेहरा, 1 डोकं, 1 मान, हे सगळे अवयव प्रत्येकाला आहेत. पण एकासारखा एक माणूस नाही. काही विभिन्नता. एका स्वभावासारखा दुसरा स्वभावाचा माणूस नाही. अहो,
एकासारखा दुसरा सोडा. माझा स्वभाव सकाळी जो आहे तो दुपारी नसतो. दुपारी जसा असतो तसाच संध्याकाळी असेल असं नाही. ही विभिन्नता कोणी निर्माण केली? हे अतर्क्य नाही का? अतर्क्य. इसमें संदेह नहीं कि ये सब के सब जीव तथा उनकी एकता या विभिन्नता आपसे ही उत्पन्न हुई है, इसलिए आप उनमें कारण रूप से रहते हुए भी उनके नियामक है. माझ्या हृदयात, माझ्या शरीरात ब्रह्मतत्व आहे, भगवत तत्व आहे, पण म्हणून मी काय स्वयंभू नाही. मला नियामक आहे. ते भगवंत, भगवत तत्व, ब्रह्मतत्व हे माझं नियामक आहे. कारण रूप से रहते हुए भी उनमें नियामक है. वास्तव में आप उनमें समरूप से स्थित है. बाह्य रूप कसंही असो, स्वभाव कसाही असो, चेहरा कसाही असो, हे झालं बाह्य रूप. पण अंतरंगात ते भगवत तत्व समरूप में स्थित है, समरूप से स्थित है. परंतु यह जाना नहीं जा सकता कि आपका स्वरूप कैसा है. मी कदाचित सुपर डुपर कॉम्प्युटर वरून 700 कोटी लोकांची स्वरूपे, नावे, त्यांचे स्वभाव, त्यांचे गुण, त्यांच्या सह्या सगळं कॉम्प्युटरवरती जाणू शकेन कदाचित. पण या सर्वांचा जो नियामक आहे ना, नियामक, त्याचं स्वरूप काय हे मला जाणता येणार नहीं. क्योंकि लोग ऐसा समझते हैं कि हमने जान लिया. उन्होंने वास्तव में आपको नहीं जाना. उन्होंने तो केवल अपनी बुद्धि के विषय को जाना है, जिससे आप परे है. काय म्हटलेलं आहे? मी एक फार सुंदर वाक्य सांगतो. Those who know they speak not, and those who speak they know not. जे जाणतात ते बोलत नाहीत, आणि जे बोलतात ते जाणत नाहीत. जो म्हणतो मी भगवत तत्वाला जाणलं, निश्चित ओळखा त्यानं जाणलं नाही. काय म्हटलेलं आहे? यह जाना नहीं जा सकता कि आपका वह स्वरूप कैसा है, क्योंकि जो लोग ऐसा समझते हैं कि हमने जान लिया, उन्होंने वास्तव में आपको नहीं जाना. उन्होंने तो केवल अपनी बुद्धि के विषय को जाना, अपनी बुद्धि के विषय को. अहो 700-750 कोटी लोकांची बुद्धी वेगवेगळी. प्रत्येक जण आपापल्या बुद्धिमत्तेनुसार जाणतो, पण ते जाणणं अंतिमतः नव्हे, ते खरं नव्हे. उन्होंने तो केवल अपनी बुद्धि के विषय को जाना है, जिससे आप परे है. और
साथ ही मति के द्वारा जितनी वस्तु, मति म्हणजे बुद्धि, साथ ही मति के द्वारा जितनी वस्तुएं जानी जाती है वे मतियों की भिन्नता के कारण भिन्न भिन्न होती है. भिन्न भिन्न. एक अध्यात्मातलं उदाहरण सांगतो. एक 7 आंधळे आणले आणि त्यांच्या समोर हत्तीला उभं केलं. हत्तीला त्यातल्या एकाने हत्तीच्या पायाला स्पर्श केला. तो म्हणाला हत्ती म्हणजे खांब. एकाच्या हातात हत्तीची शेपटी दिली. तो म्हणाला हत्ती म्हणजे दोरी. एकाच्या हातात सोंड दिली. त्याने हत्तीची कल्पना वेगळीच केली. अशी 7 अंधांनी एकाच हत्तीची 7 प्रकारे कल्पना केली. यापैकी, या कल्पनांपैकी कुठला हत्ती बरोबर सांगा? नहीं. तस उन्होंने वास्तव में आपको नहीं जाना. उन्होंने तो केवल अपनी बुद्धि के विषय को जाना है जिससे आप परे हैं, और साथ ही मति के द्वारा जितनी वस्तुएं जानी जाती है वे मतियों की भिन्नता के कारण भिन्न भिन्न होती है. इसलिए उनकी दुष्टता एक मत के साथ दूसरे मत का विरोध प्रत्यक्ष ही है. अतएव आपका स्वरूप समस्त मतों के परे है. कसं जाणायचं सांगा? काय म्हटलेलं आहे? श्रुतीने समस्त दृश्य प्रपंच के अंतर्यामी के रूप में जिनका गान किया है और युक्ति से भी वैसा ही निश्चय होता है. जो सर्वज्ञ, सर्वशक्ति और नृसिंह पुरुषोत्तम है, उन्हें सर्व सौंदर्य माधुर्य निधि प्रभु का मैं मन ही मन आश्रय ग्रहण करता हूँ. कसं जाणायचं सांगा? बुद्धीच्या सहाय्याने, मर्यादित बुद्धीच्या सहाय्याने, मर्त्य बुद्धीच्या सहाय्याने अमर्यादाला आणि नित्य एक रसाला कसं जाणायचं? पण त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून त्या नित्याला, एक रसाला शरण जाणं हाच त्यावर इलाज आहे. मराठी अर्थ वाचतो 3ऱ्या श्लोकाचा 30व्या. हे नित्य एक रस प्रभो, जर जीव वास्तविक, अनंत, नित्य आणि सर्वव्यापी असतील तर ते आपल्यासारखेच असल्यामुळे आपण त्यांचे नियंत्रक होऊ शकणार नाही. मात्र असे नसेल तरच आपण त्यांचे नियंत्रण करू शकाल. उपाधीने का असेना, पण जीवरूप कार्य ज्या परमात्मरूप कारणापासून निर्माण झाले ते कारण सर्व जीवामध्ये असल्यामुळे परमात्मा सर्व जीवांचा नियंता ठरतो. जे लोक आपल्याला जाणले असे म्हणतात त्यांना आपण कधीच कळलेले नसता. कारण जाणली जाणारी वस्तू प्रत्येकाच्या मतानुसार वेगळी ठरते आणि आपण तर नित्य एक रस आहात. ऐकायचं, चिंतन करायचं,
चिंतन करायचं आणि त्या भगवत भक्तवत्सल भगवंताला शरण जायचं. आणि परत सांगतो याला एकमेव मार्ग आहे. एकमेव मार्ग. अगदी दुष्ट माणसानी जरी हरिकीर्तन केलं, नामसंकीर्तन केलं किंवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ केला तर त्याच्यावर सुद्धा भगवंत प्रसन्न होतात. मग आपल्यासारख्यांच्या बाबतीत शंका घेण्याला काय कारण आहे? तेव्हा अत्यंत मनोभावे अनन्य भावानी कोणीही नाही, भगवंता तुमच्याशिवाय कोणीही नाही, या भावनेने विष्णू सहस्त्रनाम पठण करून त्यांना शरण जाणं हाच एकमेव मार्ग आहे. ठीक आहे. पुढचा श्लोक 31 पुढच्या प्रवचनात. तोपर्यंत रामकृष्ण गोविंद श्रीकृष्ण शरणम मम.